Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon online lecture series, subject Agriculture Science and Technology, Standard 12th. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन हा चॅप्टर पाहिलेला आहे. त्यानंतर आता पुढील 4th नंबरचा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत. 4th नंबरचा चॅप्टर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. तर यामध्ये आज आपण या ठिकाणी सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 2 क्रॉपचं या ठिकाणी ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. त्यामध्ये जवार अँड कॉटन हे 2 क्रॉप्स आपण या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत. त्या अगोदर सुरुवातीला आपण काही बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला सीड टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात. सीड टेक्नॉलॉजीची डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला आता सांगतोय. सीड टेक्नॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of methods of improving genetic and physical characteristics of seed. या ठिकाणी डेफिनेशनचा अर्थ समजून घ्या. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, हे एक विज्ञानाचं त्या ठिकाणी शाखा आहे. which deals with study of method of improving genetics. त्याचबरोबर या ठिकाणी एक अभ्यास करायचा आहे आपल्याला इम्प्रूव्हिंग जेनेटिक्स. त्या ठिकाणी जनुकीय दृष्ट्या त्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. अँड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड्स, त्याचबरोबर जे भौतिक गुणधर्म आहेत सीडचे, सीड्स म्हणजे बियाणे, तर त्या बियाण्याचे भौतिक गुणधर्म या ठिकाणी आपल्याला शिकायचे आहे. तर त्या ज्या शाखेत आपण शिकणार आहे त्याला सीड टेक्नॉलॉजी असं म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. सीड टेक्नॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of methods of improving genetic and physical characteristics of seed. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे, the seed technology is a science which deals with production, processing, testing and distribution of seed. तर या ठिकाणी ही दुसरी व्याख्या दिलेली आहे सीड टेक्नॉलॉजीची. द सीड टेक्नॉलॉजी इज अ सायन्स, हे एक विज्ञान आहे. विच डील्स विथ प्रोडक्शन, त्यामध्ये मग आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे, उत्पादन करायचं आहे. त्यानंतर प्रोसेसिंग, त्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करायची आहे सीडवरती. देन आफ्टर टेस्टिंग, त्यामध्ये त्याची जी शुद्धता आहे बियाण्याची ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड, त्याचबरोबर त्याचं जे मार्केटिंग आहे, डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याचं वितरण आपल्याला सीडचं पाहायचं आहे. त्याला आपण सीड टेक्नॉलॉजी असं म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. द सीड टेक्नॉलॉजी इज अ सायन्स विच डील्स विथ प्रोडक्शन, प्रोसेसिंग, टेस्टिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 व्याख्या पाहिलेल्या आहेत. पहिली, सीड टेक्नॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of method of improving genetic and physical characteristics of seeds. आणि दुसरी आहे, the seed technology is a science which deals with production, processing, testing and distribution of seed. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, प्रिन्सिपल ऑफ सीड प्रोडक्शन. सीड प्रोडक्शनचे प्रिन्सिपल आपण पाहूयात. त्यामध्ये जनरल जे प्रिन्सिपल आहे तर ते 2 प्रिन्सिपल यामध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जेनेटिक प्रिन्सिपल अँड सेकंड ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल. आता जेनेटिक प्रिन्सिपल मध्ये त्या ठिकाणी सर्व जनुकीय संबंधित जे घटक आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स मध्ये या ठिकाणी फील्ड वरती आपण कशा पद्धतीने त्या सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये आपण काम करतो, कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायचं आहे, मॅनेजमेंट करताना इनपुट्स युटिलायझेशन कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण ॲग्रोनॉमिक
प्रिन्सिपल मध्ये पाहत असतो. तर आता आपण सुरुवातीला पाहूयात जेनेटिक प्रिन्सिपल. यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचे 2 प्रिन्सिपल आहेत. एक जेनेटिक प्रिन्सिपल आणि दुसरं ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल. त्यामध्ये आता पहिलं फर्स्ट जेनेटिक प्रिन्सिपल. त्यामध्ये फर्स्ट डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज. जेनेटिक प्रिन्सिपल मध्ये पहिला मुद्दा आहे डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज. याचा अर्थ असा आहे की ज्या व्हरायटीज आहेत, ज्या जाती आहेत, त्याचं डिटोरिएशन होतं, म्हणजे त्या खराब होतात. त्या कशामुळे होत आहेत काय ते आता आपण पाहूया. जेनेटिक प्युरिफाय ऑफ अ व्हरायटी कॅन डिटोरिएट ड्यू टू द सेव्हरल फॅक्टर्स ड्युरिंग सीड प्रोडक्शन. त्यामध्ये अनेक फॅक्टर्स कारणीभूत असतात आणि त्यामुळं त्या व्हरायटी डिटोरिएट होतात, खराब होतात. द इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटोरिएशन ऑफ जेनेटिक प्युरिटी yet given below. या ठिकाणी आता खालील प्रमाणे आपण कुठले फॅक्टर्स आहेत की जे डिटोरिएशनला कारणीभूत आहेत, बियाणे खराब होण्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामध्ये आता पहिलं फर्स्ट डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. These variations are due to change in environment for the seed crop. Therefore, crop should be grown in areas of their adaptations. यामध्ये आता काय सांगितलेलं आहे? These variations are due to change in environment for seed crop. Environment मध्ये चेंजेस झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्यात ज्या व्हरायटी आहेत, ज्या जाती आहेत बियाण्यांच्या, त्याच्यामध्ये व्हेरिएशन त्या ठिकाणी निर्माण होतं. आता ते दूर करण्यासाठी आपण therefore crop should be grown in areas of their adaptation. त्याचं जे ऍडॅप्टेशन आहे त्या एरियामध्येच त्या ठिकाणी ते क्रॉप आपण ग्रोन केले पाहिजे. उदाहरणार्थ शुगर केनची जर व्हरायटी असेल, समजा ती व्हरायटी कोइंबतूर तामिळनाडू या ठिकाणी ती तयार झालेली असेल, परंतु त्याचं जे रिलीज कुठल्या लोकेशनसाठी झालेली आहे, समजा पश्चिम महाराष्ट्रासाठी जर ती व्हरायटी रिलीज केली असेल तर ती पश्चिम महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊ शकते आणि दुसऱ्या रिजन मध्ये ती येणार नाही. त्यामुळं क्रॉप शुड बी ग्रोन इन एरियाज ऑफ देअर ऍडॅप्टेशन. त्या ठिकाणी त्याच्या स्पेसिफिक लोकेशनलाच ती व्हरायटी आपण लावली पाहिजे. देन मेकॅनिकल मिक्सचर्स. मेकॅनिकल मिक्सचर्स म्हणजे तर यूज ऑफ सेम सीड ड्रिल फॉर सोईंग, प्रेझेन्स ऑफ व्हॉलंटियर प्लांट्स, use of combined threshers and gunny bags causes mixture, cleaning of seed drill, space isolation, cleaning of thresher, use new bags, one of the remedial measures of control mechanical mixture. तर यामध्ये मेकॅनिकल मिक्सचर मध्ये काय होतं, तर आपण पिकाची काढणी करताना, त्याचबरोबर पेरणी करताना या ठिकाणी इतर जातीचं बियाणं त्याच्यामध्ये मिक्स होतं किंवा इतर जाती की जे व्हॉलंटियर दुसरे प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी त्याबरोबर मिक्स होतात. त्याचबरोबर हार्वेस्टिंग करताना कंबाईन हार्वेस्टर मध्ये त्या ठिकाणी आधीचं सीड्स त्यामध्ये असतं. त्यानंतर गनी बॅग्स, बियाणे आपण साठवताना जी पोती आणतो त्या पोत्यांमध्ये आधीचे सीड्स त्या ठिकाणी असतात. मग असे सीड्स त्यामध्ये आपल्या जे ओरिजिनल बियाणं आहे त्यामध्ये ते मिक्स होतात आणि त्यामुळे या ठिकाणी डिटोरिएशन ऑफ व्हरायटी त्या ठिकाणी होऊ शकते. आता डिटोरिएशन ऑफ व्हरायटी आपल्याला कंट्रोल करायची असेल मेकॅनिकल मिक्सचरच्या याच्यातून, तर या ठिकाणी आपण सीड ड्रिलचं क्लिनिंग करणं गरजेचं आहे. जे सीड ड्रिल आपण वापरणार आहे ते सुरुवातीला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पेस आयसोलेशन, 2 जातींमध्ये योग्य आयसोलेशन डिस्टन्स फील्डवरती आपण ठेवला पाहिजे. त्यानंतर क्लिनिंग ऑफ थ्रेशर्स, जे मळणी यंत्र जे आहे ते या ठिकाणी त्याचं क्लिनिंग करणं आवश्यक आहे. देन यूज न्यू बॅग्स, त्याचबरोबर बियाणे साठवणुकीकरता नवीन बॅगा त्या ठिकाणी आपण घेतल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण मेकॅनिकल मिक्सचर त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो आणि डिटोरिएशन ऑफ व्हरायटी कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर थर्ड पॉइंट, म्युटेशन मीन्स सडन चेंज इन द प्रोजेनी. प्रोजेनी मध्ये सडन चेंज होतो, त्याला आपण अचानक बदल म्हणतो. म्युटेशन इज अ सडन हेरिटेबल चेंज इन दी प्रोजेनी. प्रोजेनी जी आहे, एखाद्या बियाण्याची जी प्रोजेनी आहे तर जेनेटिक चेंज त्याच्यामध्ये होतो, त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. देन आफ्टर नॅचरल क्रॉसिंग
The deterioration may be due to natural crossing with diseased plants of types etc. तर नॅचरल क्रॉसिंग जे आहे त्याला आपण नैसर्गिक परागीभवन असं म्हणतो. मग त्या ठिकाणी काय होतंय, द डिटोरिएशन मे बी ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग विथ डिसीज्ड प्लांट्स ऑर ऑफ टाइप्स. जे डिसीज्ड प्लांट्स जे आहेत, जे रोगट जी झाडं आहेत किंवा ऑफ टाईप म्हणजे जे इतर झाडं आहेत, वीड्स आहेत, म्हणजे त्याला आपण तण म्हणतो, याबरोबर सुद्धा हे नॅचरल क्रॉसिंग त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळं डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज होत असतात. देन आफ्टर मायनर जेनेटिक व्हेरिएशन, यामध्ये सूक्ष्म किंवा कमी प्रमाणात जनुकीय जो बदल आहे तो या ठिकाणी होतो. व्हरायटीज ऍट द टाइम ऑफ रिलीज मे कन्सिस्ट ऑफ सम मायनर जेनेटिक व्हेरिएशन्स. या ठिकाणी ज्यावेळेस व्हरायटी रिलीज होत असते त्यावेळेस मायनर जेनेटिक व्हेरिएशन त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे डिटोरिएशन त्या ठिकाणी होत असतं. आता मायनर जेनेटिक जे व्हेरिएशन आहे त्याचे प्रिकॉशन्स ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ न्यूक्लियस सीड अँड ब्रीडर सीड ऑफ क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटीज आर सजेस्टेड टू कंट्रोल दिस व्हेरिएशन. आता याचे प्रिकॉशन जे आहेत त्या मेंटेनन्स मध्ये आपण न्यूक्लियस सीड आणि ब्रीडर सीड जे आहेत त्या ठिकाणी आपण घ्यायचे आहेत आणि ज्या क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटी आहेत, ज्या क्रॉस पॉलिनेटेड आहेत म्हणजे त्यांना इतर दुसऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्याबरोबर ते क्रॉस करू शकतात, अशा ज्या क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटी आहेत तर त्या ठिकाणी आपण न्यूक्लियस सीड आणि ब्रीडर सीड या ठिकाणी योग्यपणे काळजी घेऊनच त्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. देन सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्सेस ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, सीड प्रोडक्शन अंडर क्लीन अँड डिसीज फ्री कंडिशन इज इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये काय होतं तर पेस्ट अँड डिसीजचा त्या ठिकाणी अटॅक होतो. ज्या काही सिलेक्टिव्ह पेस्ट अँड डिसीजेस आहेत तर त्या ठिकाणी अटॅक करतात. मग त्याचा आपण योग्य वेळी त्या ठिकाणी नियंत्रण करणं गरजेचं असतं. ते जर केलं नाही तर त्या ठिकाणी मग डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज त्या ठिकाणी होतं. देन टेक्निक्स ऑफ प्लांट ब्रीडर. आता प्लांट ब्रीडरच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या या ठिकाणी महत्वाच्या आहेत. जो या ठिकाणी व्हरायटी तयार करतो किंवा त्या ठिकाणी त्याचं पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत जो मॅनेजमेंट करतो त्याला आपण प्लांट ब्रीडर असं म्हणतो. Inadequate assessment of cytogenetic irregularities during the release of new varieties leads to genetical variation in the variety. त्यानंतर ज्यावेळेस व्हरायटी आपण रिलीज करत असतो त्या प्रोग्राम मध्ये या ठिकाणी सायटोजेनेटिक त्या ठिकाणी इरेग्युलरिटीज त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळे मग जेनेटिकल व्हेरिएशन त्या व्हरायटी मध्ये येतं आणि त्यामुळे मग व्हरायटीज डिटोरिएट होण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. देन सेकंड जो आपला मुद्दा आहे, पहिला आपण पाहिला डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज, त्यातले काही पॉइंट्स आपण पाहिले, त्याची कारण पाहिली कुठल्या कुठल्या कारणांनी डिटोरिएशन होतं. आता त्यातला दुसरा मुद्दा जेनेटिक व्हेरिएशन मधला दुसरा मुद्दा मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये आपण त्याचं मेंटेनन्स ठेवायचं. जेनेटिक प्युरिटी जी आहे ती मेंटेन राहण्यासाठी त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायचं. त्यामध्ये आता पहिला मुद्दा आहे, फर्स्ट पॉइंट, कंट्रोल ऑफ सीड सोर्स. यूज सीड्स फॉर सीड प्रोडक्शन फ्रॉम अप्रूव्ड अथॉरिटीज. कंट्रोल ऑफ सीड सोर्स मध्ये काय सांगितलं आहे, यूज सीड्स फॉर सीड प्रोडक्शन फॉर अप्रूव्ड अथॉरिटी. ज्या अप्रूव्ड अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडनंच आपण सीड्स घ्यायचे आहेत सीड प्रोडक्शन साठी. देन सेकंड पॉइंट, प्रोसिडिंग क्रॉप्स रिक्वायरमेंट्स, सिलेक्शन ऑफ लँड फॉर अवॉइडिंग व्हॉलंटियर प्लांट्स अँड सॉइल बॉर्न डिसीजेस. त्यानंतर जे काही प्रोसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट्स आहेत ती या ठिकाणी आपण त्याची कंप्लीट करायची आहे. त्यामध्ये जी लँड सिलेक्ट केलेली आहे त्यामध्ये व्हॉलंटियर प्लांट्स अँड सॉइल बॉर्न डिसीजेस त्या ठिकाणी आपण कंट्रोल करायचे आहे. देन थर्ड पॉइंट, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे अंतर, means distance between two seeds production plots to avoid natural crossing. Isolation should be maintained as per seed certification standards.
यामध्ये आता आयसोलेशन मध्ये त्यामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे आणि डिस्टन्स ठेवत असताना त्या ठिकाणी दोन ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमध्ये एक स्पेसिफिक अंतर ठेवणं गरजेचं आहे. देन आफ्टर फोर्थ पॉइंट, रोगिंग. Rogging means removal of off-types, volunteer plants, pollen shader plants, pest and disease the plants from seed production plot before flower. आता rogging मध्ये आपण काय करतो तर हे एक ऑपरेशन आहे. त्यामध्ये ऑफ टाइप प्लांट्स म्हणजे काय की ज्याचे कॅरेक्टर्स वेगळे आहेत ते प्लांट्स आपल्या मुख्य पिकापेक्षा वेगळं आहे असं प्लांट्स किंवा वीड्स वगैरे असे प्लांट्स. त्यानंतर व्हॉलंटियर प्लांट्स जे इतर झाडं आहेत ती. त्यानंतर पोलन शेडर प्लांट्स, पोलन त्या ठिकाणी शेडिंग करणारे जे प्लांट्स आहेत आपल्या फील्ड मधले ते प्लांट्स. त्यानंतर पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स, असे प्लांट्स आपण बिफोर फ्लावरिंग त्या ठिकाणी शेतातून आपल्या काढून टाकायचे, त्याला आपण रोगिंग ऑपरेशन असं म्हणतो. देन सीड सर्टिफिकेशन. Inspection of seed plots from qualified and experienced person is necessary. Seed certification करत असताना त्या ठिकाणी आपल्याला क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड पर्सन त्या ठिकाणी लागतो. त्यामध्ये प्लॅन ब्रीडर किंवा जे तज्ञ मंडळी असतात, जे शास्त्रज्ञ असतात, अशा लोकांचं त्या ठिकाणी आपण मदत घेतो सीड सर्टिफिकेशन साठी. देन ग्रो आउट टेस्ट. These are carried out to test genetic purity of variety. This is conducted by seed certification agency. आता ग्रो आउट टेस्ट जी आहे तर ती जेनेटिक प्युरिटी त्या ठिकाणी तपासणीसाठी आपण करत असतो आणि ती करणारी जी एजन्सी आहे त्याला आपण सीड सर्टिफिकेशन एजन्सी असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन त्याचे आपण या ठिकाणी 6 पॉइंट्स पाहिले. कंट्रोल ऑफ सीड सोर्स, प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट, आयसोलेशन, रोगिंग, सीड सर्टिफिकेशन, ग्रो आउट टेस्ट. तर अशा पद्धतीने आपले जेनेटिक जे व्हेरिएशन आहे त्यामधले आपण आपले 2 मुद्दे या ठिकाणी झालेले आहेत. पहिला मुद्दा होता डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज, त्यानंतर दुसरा मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. त्यानंतर आता पुढचं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल. तर ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल मध्ये आता आपण या ठिकाणी आपले पहिल्या 2 लेसन मध्ये पाहिलेलं आहे ट्रॅडिशनल क्रॉप आणि कमर्शियल क्रॉप आपण शिकलो. त्यामधले जे पॉइंट आहेत तेच पॉइंट आपण ॲग्रोनॉमिक मध्ये या ठिकाणी पाहत असतो. त्यामध्ये आता पहिला मुद्दा आहे ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल मध्ये सिलेक्शन ऑफ सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन. त्यामध्ये आता इन जनरल रिजन ऑफ मॉडरेट रेनफॉल अँड ह्युमिडिटी आर सुटेबल फॉर सीड प्रोडक्शन. त्यामध्ये साधारणतः जो ॲग्रोक्लायमॅटिक रिजन आहे त्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी व्हरायटी येऊ शकते, मग त्यासाठी कुठल्या पद्धतीचं कुठलं रेनफॉल त्या ठिकाणी रेनफॉल किती पडतो, त्याचबरोबर ह्युमिडिटी किती असते हे या ठिकाणी आपण सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसार आपण सिलेक्शन ऑफ सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन आपण ठरवत असतो. देन सेकंड पॉइंट आयसोलेशन. आयसोलेशनचा आपण जेनेटिक प्युरिटी मध्ये पण जेनेटिक जे प्युरिटी मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपण आयसोलेशन मगाशी पाहिलं. आणि आयसोलेशन डिस्टन्स मीन्स डिस्टन्स बिटवीन 2 सीड्स प्रोडक्शन प्लॉट टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग. त्यामध्ये नॅचरल क्रॉसिंग आपण अवॉइड करण्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करत असतो. देन थर्ड पॉइंट लँड प्रिपरेशन. गुड लँड प्रिपरेशन इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ द क्रॉप. आता या ठिकाणी लँड प्रिपरेशन करणं आवश्यक आहे जेणेकरून त्या क्रॉपची वाढ आणि स्पेसिंग वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करता येईल. देन फोर्थ पॉइंट व्हरायटी. द व्हरायटी शुड सूट टू ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन. इट शुड बी हाय यील्डर अँड डिसीज रेझिस्टंट. आता जी व्हरायटी आपण सिलेक्ट करणार आहे ती त्या ठिकाणी त्या ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशनला सुटेबल पाहिजे, त्याचबरोबर ती हाय यील्डर पाहिजे अँड डिसीज रेझिस्टन्स पाहिजे. त्या व्हरायटीचं त्या ठिकाणी यील्ड चांगलं पाहिजे आणि ती डिसीजला प्रतिकारक्षम पाहिजे. देन आफ्टर फिफ्थ पॉइंट सीड
द सीड शुड बी जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर. त्याचबरोबर जे सीड्स आहेत ते त्या ठिकाणी जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर असले पाहिजे. देन आफ्टर सीड ट्रीटमेंट, 6 पॉइंट सीड ट्रीटमेंट. Seed should be treated to prevent the attack of certain pests and diseases, improve germination, increase nitrogen fixation. तर सीड ट्रीटमेंट आपण केल्यानंतर त्या ठिकाणी जे पेस्ट अँड डिसीजचा अटॅक होतो तो त्या ठिकाणी कंट्रोल होतो. इम्प्रूव्ह जर्मिनेशन, त्याची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर नायट्रोजन फिक्सेशन त्या ठिकाणी करण्यास मदत होते सीड ट्रीटमेंट केल्यामुळे. तर हे आपण 6 पॉइंट पाहिले. ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स बरेच आहेत, पुढचे आता आपण पाहूया. देन 7 टाइम ऑफ सोईंग ऑफ सीड क्रॉप शुड बी डन ॲट देअर नॉर्मल टाइम. त्यानंतर सोईंग ऑफ सीड जे आहे तर ते त्या ठिकाणी आपण नॉर्मल टायमिंगलाच त्या ठिकाणी त्याचं सोईंग केलं पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी मग आपण जर टायमिंग त्याचं व्यवस्थित आपण ठेवला नाही तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतं. Then after 8th point, seed rate for seed crop, lower seed rate is desirable than commercial crop. या ठिकाणी ज्यावेळेस आपण सीड प्रोडक्शन प्रोग्राम घेत असतो त्यावेळेस आपल्याला सीड रेट त्या ठिकाणी कमी असतो दॅन कमर्शियल क्रॉप. त्यामध्ये जे कमर्शियल क्रॉप आहेत जे आर्थिक फायद्यासाठी आपण घेतो त्या क्रॉप पेक्षा सीड प्रोडक्शन प्लॉट मध्ये सीड रेट कमी असतो. देन मेथड ऑफ सोईंग. मोस्ट कॉमन मेथड ऑफ सोइंग सीड क्रॉप इज ड्रिलिंग ऑफ सीड इन रोज. आता साधारणतः जी मोस्ट मेथड जी आहे, मोस्ट कॉमन मेथड ती ड्रिलिंगची आहे सीड प्रोडक्शन साठी. देन डेप्थ ऑफ सोइंग, त्यामध्ये पेरणीची जी खोली आहे ती आपण याच्यामध्ये लक्षात घेतो. इट डिपेंड्स अपॉन साइज ऑफ सीड अँड टाइप ऑफ सॉइल. त्यामध्ये सीडची साईज आणि टाइप ऑफ सॉइल विचारात घेतली जाते. स्मॉल सीडेड व्हरायटीज आर सोन शॅलो दॅन लार्ज सीडेड व्हरायटीज. आता ज्या व्हरायटीज स्मॉल सीडेड आहेत त्याचे ग्रेन बारीक आहेत असे ग्रेन्स आपण शॅलो डेप्थला त्या ठिकाणी त्याचं सोईंग करतो. आणि जे लार्ज साईज आहेत ते त्या ठिकाणी जास्त खोलीवरती त्याचं पेरणी करतो. त्यामुळे डेप्थ ऑफ सोईंग हा जो फॅक्टर आहे तो महत्वाचा आहे. देन रोगिंग आपण मगाशी पाहिलं. रिमूव्ह ऑफ टाइप व्हॉलंटर प्लांट्स, पोलन शिल्डर पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स बिफोर फ्लावरिंग. त्यानंतर 12th पॉइंट सप्लिमेंटरी पॉलिनेशन. इट इज नेसेसरी फॉर द क्रॉप्स विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. आता या ठिकाणी सप्लिमेंटरी पॉलिनेशन म्हणजे काय, तर एखाद्या पिकामध्ये पॉलिनेशन होत नाही किंवा पॉलिनेशन होण्यास अडचणी येतात, मग अशा वेळी आपल्याला आर्टिफिशियल त्या ठिकाणी पॉलिनेशन करावं लागतं किंवा इन्सेक्ट्स वगैरे या ठिकाणी आपल्याला ठेवावे लागतं. उदाहरणार्थ सनफ्लावरचं आपण जे फुल आहे ते फुल एकमेकांना घासतो आणि त्याचं पॉलिनेशन करतो. त्यानंतर 13th पॉइंट वीड कंट्रोल. हँड विडिंग, होईंग, यूज ऑफ हर्बिसाइड्स आर द मेथड ऑफ वीड कंट्रोल. तर वीड कंट्रोल मध्ये काय आहे तर आपण तण नियंत्रण करायचं आहे. त्यामध्ये हाताने त्या ठिकाणी खुरपणी करू शकतो. होईंग म्हणजे या ठिकाणी कोळपणी आपण करू शकतो. देन आफ्टर यूज ऑफ हर्बिसाइड्स, त्यामध्ये जी तणनाशक आहेत विडीसाइड्स त्यांचा वापर करून आपण तण नियंत्रण करू शकतो. Then after irrigation, 14th point irrigation. It depends upon type of soil, season and water requirement of crop. आता साधारणतः इरिगेशन जे आहे तर ते सॉइल, सीझन अँड वॉटर रिक्वायरमेंट त्या क्रॉपची किती आहे ते आपण लक्षात घेतल्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंट आपण फील्ड वरती करणं गरजेचं आहे. Then 15th point manures and fertilizer. Adequate quantity of manures or fertilizers are essential for good yield and better quality seeds. तर मॅन्युअल फर्टिलायझर मध्ये आपल्याला ऑप्टिमम आणि ॲड्युकेट क्वांटिटीचं त्या ठिकाणी शेणखत आणि खत जी रासायनिक खत आहेत ती त्या ठिकाणी आपण वापरणं गरजेचं आहे.
Then 16th point, insect pest disease control. They should be controlled by using suitable insecticides and fungicides. आता इन्सेक्ट पेस्ट डिसीज कंट्रोल मध्ये आपण या ठिकाणी जे इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइड्स आहेत त्यांचा वापर करून आपण या ठिकाणी पेस्ट डिसीज कंट्रोल करू शकतो. देन 17th point, time of harvesting. The exact time of harvesting is important, is getting maximum seed yield with better quality. त्यामध्ये जो एक्झॅक्ट टाइम आहे टाइम ऑफ हार्वेस्टिंगचा तो त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याचं हार्वेस्टिंग केलं पाहिजे, तरच आपल्याला सीड यील्ड, मॅक्झिमम सीड यील्ड आणि बेटर क्वालिटी आपल्याला मिळू शकते. देन 18th point, मेथड ऑफ हार्वेस्टिंग. Harvesting and threshing of seed crop is done manually by hand or by using threshers. त्यामध्ये ज्या हार्वेस्टिंगच्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी मॅन्युअली करतोय का मेकॅनिकली करतोय हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून त्याचं हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो थ्रेशर वापरणार आहे त्याचं सुद्धा आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी ते ऑपरेशन आपण केलं पाहिजे. देन 19th, ड्राइंग ऑफ सीड्स. Drying of seeds to safe moisture limit is essential to keep the viability and vigor of seeds. त्यानंतर सीडचं ड्राइंग आपण करतो काढणी केल्यानंतर, त्यामध्ये त्याची वाळवण व्यवस्थित केली पाहिजे. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण बियाणे वाळवतो आणि त्याचं एक सेफ मॉइश्चर लिमिट पर्यंत त्या ठिकाणी त्याची वाळवणूक करणं गरजेचं आहे, कारण त्याची व्हायबिलिटी अँड व्हिगर ऑफ सीड्सची त्या ठिकाणी मेंटेन राहिली पाहिजे, जेणेकरून त्याची उगवण क्षमता त्या ठिकाणी योग्य प्रमाणात राहील. देन 20 नंबरचा जो पॉइंट आहे, सीड स्टोरेज. फॉर स्टोरेज पिरियड सीड इज केप्ट इन गनी बॅग्स इन गोडाऊन. द स्टोरेज स्ट्रक्चर शुड बी कूल अँड क्लीन. त्यानंतर जे स्टोरेज स्ट्रक्चर आहे तर ते त्या ठिकाणी कूल अँड क्लीन पाहिजे, थंड आणि ते क्लीन पाहिजे. त्याचबरोबर गनी बॅग्स मध्ये आपण गोडाऊन मध्ये सीड्स त्या ठिकाणी साठवून ठेवतो शॉर्ट पिरियड साठी. 21 पॉइंट, इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी. डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पिडिग्री म्हणजे हिस्ट्री अँड क्वालिटी ऑफ सीड इज गिवन ऑन द लेबल अटॅच टू द सीड बॅग. त्यानंतर जी सीड बॅग आपण तयार केलेली आहे त्या सीड बॅग वरती आपण लेबल लावतो आणि त्या लेबल वरती त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हरायटीची आपण हिस्ट्री त्या ठिकाणी लिहितो. त्याचबरोबर त्या सीडची क्वालिटी, त्या सीडची क्वालिटी त्या ठिकाणी आपण त्या लेबल वरती लिहिलेली असते. फाउंडेशन सीड आहे का ब्रीडर सीड आहे का न्यूक्लियस सीड आहे, त्याची प्युरिटी किती, त्यानंतर डेट ऑफ हार्वेस्टिंग, डेट ऑफ पॅकिंग, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, त्या लेबल वरती आपण लिहिलेलं असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे 21 पॉइंट आहेत ते ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल्स आहेत त्याचे आपण पाहिलेले आहेत. साधारणतः याच्यावरती परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारत नाहीत किंवा विचारला तर मग ब्रॉड क्वेश्चन मध्ये ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल वरती प्रश्न विचारला जातो. 21 मुद्दे आपल्याला मग त्या ठिकाणी ते लिहावे लागतात. देन रिझन्स अँड रेमेडीज फॉर द मेकॅनिकल मिक्सचर. ओके, मेकॅनिकल जे मिक्सचर आहे त्याचे रिझन्स अँड रेमेडीज आपण या ठिकाणी पाहूयात. यूज ऑफ द, या ठिकाणी आता जे रिझन्स आहेत ते सुरुवातीला आता पाहूया. यूज ऑफ द सेम सीड ड्रिल फॉर सोईंग मोर दॅन वन व्हरायटी. या ठिकाणी एकच सीड ड्रिल वापरत असेल तर त्या ठिकाणी रेमेडीज काय आहेत? क्लिनिंग ऑफ सीड ड्रिल बिफोर सोईंग न्यू व्हरायटीज. त्या ठिकाणी आपण नवीन व्हरायटीसाठी सीड ड्रिल आपण क्लीन करून घेतलं पाहिजे, साफ करून घेतलं पाहिजे. देन सेकंड पॉइंट, प्रेझेन्स ऑफ व्हॉलंटियर प्लांट्स इन द फील्ड. व्हॉलंटियर प्लांट जर आपल्या फील्ड मध्ये असतील, इतर झाडं जर आपल्या फील्ड मध्ये असतील तर इरिगेट द फील्ड 3 weeks पिरियड टू सोईंग अँड डीप प्लाविंग. त्या ठिकाणी आपण आपली जी फील्ड आहे ती 3 week पिरियडवर इरिगेशन त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि नंतर खोल नांगरट त्या ठिकाणी करायची आहे, जेणेकरून ते व्हॉलंटियर प्लांट्स त्या ठिकाणी निघून जातील. देन कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटीज इन ऍडजसंट फील्ड.
त्यानंतर कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटीज जर आपण करत असेल एकाच फील्डवरती तर स्पेस आयसोलेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू सीड प्लॉट. त्या ठिकाणी आपण स्पेस आयसोलेशन त्या ठिकाणी 2 प्लॉट मध्ये ठेवणं गरजेचं आहे. देन फोर्थ पॉइंट आहे यूज ऑफ थ्रेशिंग फ्लोअर ऍट टाइम ऑफ फॉर डिफरंट व्हरायटीज. त्यानंतर जो थ्रेशिंग फ्लोअर आहे, थ्रेशिंग फ्लोअर म्हणजे काय तर आपण खळं करायचं पूर्वीच्या वेळेस किंवा एक अशी जागा असते की त्या ठिकाणी आपण सगळं सीड्स मटेरियल गोळा करून ठेवतो, त्याचं थ्रेशिंग केलं जातं, पुढं प्लॅन्ट्स आपण काढून आणतो आणि त्या ठिकाणी वाळवतो आणि तिथंच आपण थ्रेशिंग करतो. त्याला आपण थ्रेशिंग फ्लोअर असं म्हणतो. मग ते जर एकच असेल तर ओनली वन व्हरायटी शुड बी थ्रेश्ड ऍट अ टाइम अँड थ्रेशिंग यार्ड शुड बी क्लीन्ड बिफोर नेक्स्ट यूज. मग अशा वेळेस काय करायचं तर थ्रेशिंग यार्ड जे आहे आपलं तर ते एका वेळी एकच व्हरायटीचं थ्रेशिंग करायचं आहे आणि दुसऱ्या व्हरायटीच्या वेळेस त्याचं पूर्ण क्लिनिंग करायचं आहे. देन फिफ्थ पॉइंट यूज ऑफ combine or threshing equipments and gunny bags contaminated with the seeds of different varieties. जर थ्रेशिंग इक्विपमेंट्स असेल, कंबाईन हार्वेस्टर असेल, गनी बॅग असेल तर त्यामध्ये जर जे सीड्स असतील इतर तर त्या ठिकाणी आपण क्लीन करून घ्यायचे आहेत. थ्रेशिंग इक्विपमेंट शुड बी क्लीन्ड बिफोर यूज. गनी बॅग शुड बी न्यू और ओल्ड गनी बॅग शुड बी क्लीन्ड अँड फ्युमिगेटेड बिफोर यूज. या ठिकाणी वापरण्याच्या अगोदर ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण रिझन्स अँड रेमेडीज फॉर द मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे यांत्रिकी कामामध्ये ज्या वेळेस काही मिक्सचर होतात आणि मग जेनेटिक प्युरिटी त्या ठिकाणी आपली नाहीशी होते किंवा कमी होते तर ते आपण कंट्रोल करण्यासाठी या रेमेडीज आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. देन सप्लिमेंटरी पॉलिनेशन एक मुद्दा आपला होता ॲग्रोनॉमीचा जो पॉइंट आपण पाहिला त्यामध्ये सप्लिमेंटरी पॉलिनेशन हा एक मुद्दा होता. त्यामध्ये आर्टिफिशियल और सप्लिमेंटरी पॉलिनेशन इज नेसेसरी फॉर द क्रॉप विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. आता आपल्याला आर्टिफिशियल आणि सप्लिमेंटरी पॉलिनेशन आपल्याला करावं लागतं का तर ज्या क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटीज असतात, क्रॉप असतात, ते इन्सेक्टद्वारे त्या ठिकाणी त्यांचं पॉलिनेशन होतं. हनी बीज त्यांचं पॉलिनेशन करतात. मग त्यासाठी आपण हनी बीज आर केप्ट इन हाईव्स नियर द सीड क्रॉप. जे सीड क्रॉप आपला असेल तर हनी बीच्या ज्या पेट्या आपण ठेवतो आता तर त्या पेट्या आपण आपल्या शेताजवळ त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. इन सनफ्लावर क्रॉप 2 ऍडजसेंट फ्लावर हेड्स आर रब्ड ऑन इच अदर. त्यानंतर सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलामध्ये जे 2 फ्लावर्स आहेत त्यांचे हेड्स त्याला डोके म्हणतो आपण, ती डोके आपण एकमेकाला त्या ठिकाणी चोळतो जेणेकरून त्या ठिकाणी पॉलिनेशन होत असतं. देन कॉटन क्लॉथ इज टाईड ऑन हँड palm and moved in clockwise direction on flower surface. आपण सनफ्लावर मध्ये हे करतो, कॉटनचं एक क्लॉथ घेतो, कापड घेतो आणि ते त्या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्या फुलावरती आपण फिरवतो जेणेकरून ते पोलन्स आहेत ते त्या फुलावरती पडतात आणि तिथं मग पॉलिनेशन होत असतं. दिस रिझल्ट्स इन इन्क्रीजिंग पॉलिनेशन अँड सीड टेस्टिंग. आणि याच्यामुळं काय होतं इन्क्रीज पॉलिनेशन त्या ठिकाणी वाढतं आणि सीड सेटिंग त्या ठिकाणी होतं, जास्त प्रमाणात सीड्स त्या ठिकाणी तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण सप्लिमेंटरी पॉलिनेशनचे मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहेत. परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्क्स साठी हे विचारले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या चॅप्टर मध्ये सीड प्रोडक्शन ची डेफिनेशन आपण पाहिली. त्यानंतर त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत, प्रिन्सिपल्स मध्ये जेनेटिक प्रिन्सिपल अँड ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स आपण पाहिले. जेनेटिक प्रिन्सिपल मध्ये पहिला मुद्दा जो होता डिटोरेशन ऑफ व्हरायटीज तो आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला. त्यानंतर ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स मध्ये त्या ठिकाणी आपण 21 मुद्दे आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं लेक्चर आजचं
या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण याचा पुढचा भाग पाहणार आहोत. थँक्यू.